नमस्कार, स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये. मी विद्या तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहेत. बघा, माझे रक्षाबंधन कसे साजरे झाले याबद्दल मी छोटासा व्लॉग तुम्हाला टाकणार आहे. भाऊ आणि बहिणीचं पवित्र असं नातं रक्षाबंधन. श्रावण महिना आला की सर्व सण घेऊन येणारा. आम्ही रक्षाबंधन कसे साजरे केले, आमच्याकडे कसे साजरे केले जाते, ह्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा माझा प्रेमळ भाऊ आणि त्याला ओवाळणारी बहीण. बघा, ताट असे तयार केलेले आहे. ताटामध्ये एक मिठाई, सोन्याची अंगठी, निरंजन म्हणजे तेलाचा दिवा आणि स्वीट म्हणजे मिठाई वगैरे घेतलेले आहे. असे आमच्याकडे सोन्याच्या वस्तूने ओवाळले जाते आणि मग मिठाई खाऊ घातली जाते. बघा, असेच एका बाजूनेच आमच्याकडे ओवाळले जाते. तुमच्याकडे कसे ओवाळले जाते ते नक्की सांगा. आणि बघा, रक्षाबंधन हे पवित्र असे नाते आहे बहीण भावाचे. आणि ह्या असे छोटे छोटे कार्यक्रम केले की ते नातं कसं रुंदीगत होत जातं आणि ओलावा त्याच्यामध्ये प्रेमाचा टिकून असा राहतो. आणि बघा, आम्ही खुशीने आणि प्रेमाने असे रक्षाबंधन साजरे केले आहे. छानशी राखी मी बांधलेली आहे आणि भाऊही आनंदाने ती राखी बांधून घेत आहे. माझा भाऊ आणि मी हे रक्षाबंधन असे साजरे केले आहे. आता येथे माझी भाऊजाई आणि त्यांचे भाऊ यांचेही रक्षाबंधन साजरे होत आहे. त्यांनीही प्रेमाने एकमेकांना एकाने ओवाळून घेतलं आणि दुसऱ्या बहिणीने ओवाळलं आणि प्रेमाने राखी बांधून घेतली. यापेक्षा गोडवा ह्या नात्यामध्ये काय असू शकतो. बहीण भावाचं नातं रुंदीगत करणारा सण हे असे आले की आकाशी आनंदाची एक लहर आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि बघा, कसं खुशीचं वातावरण असतं आपल्या घरामध्ये. पवित्र तर नातं आहेच आहे, परंतु अशा सणांनी घर आपल्या आनंदाने भरून जाते, भरून निघते. आणि तो दिवस काही अनेकच असतो की ज्यामध्ये सर्वजण एकत्र येतात, मस्ती करतात, नाचतात, बागडतात. म्हणून असे सण आपल्याला नेहमी नेहमी करायला फारच छान वाटतात. आता माझी छोटीशी भाची तिच्या भावाला ओवाळती आहे आणि राखी बांधती आहे. बघा, छोटीशी चकुली कशी ती पण जसं जसं विचारून विचारून करतीये. छान छान वाटतंय ना. जसं जसं तिला जमेल, नाही जमलं तर विचारती आहे आणि तसं तसं ती करती आहे. हसती पण आहे आनंदाने आणि करती आहे. हौस असते ना लहान मुलांना कशी, बघा किती हौस असते. त्या हौशेने ती प्रेमाने आपलं रक्षाबंधन भावाबरोबर साजरी करत आहे. आता राखी बांधत आहे. प्रेमाचं नातं प्रेमाने टिकून ठेवलं की कसं छान वाटतं ना. माझ्या घरामधलं रक्षाबंधन तुम्हाला कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तो पूर्ण बघा. आणि आमचं रक्षाबंधनही आमच्याकडे कसे साजरे करता ते ह्यामधून मी दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.